भारताच्या अमृतकाळात आपण पुढच्या 25 वर्षात देशाला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्याचवेळी देशाचं वित्तीय परिदृश्य पुढच्या 25 वर्षात कसं राहील याची कल्पना आणि त्यानुसार नियोजन करणं आवश्यक आहे, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे। मुंबईत आजपासून सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ते बोलत होते। यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत अर्थकारणात आमूलाग्र बदल करायला हवा, असं ते म्हणाले। आज देशाच्या अर्थकारणात झपाट्यानं डिजिटल व्यवहार आणि नवोन्मेष होत आहेत, असं त्यांनी सांगितलं। जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आहे, त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार देशाची आर्थिक धोरणं तयार करण्याची मानसिकता विकसित करायला हवी। वित्तीय संस्था आणि स्टार्टअप्सनी नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी त्वरित पावलं उचलावीत, यासाठी फिनटेक व्यवस्था उपयुक्त ठरेल, असं ते म्हणाले। वित्तीय समावेशनाची व्याप्ती अधिक वाढवायला हवी, असं त्यांनी सांगितलं। त्याआधी या महोत्सवाचं उद्घाटन करताना परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध विभागाचे सचिव दम्मू रवी यांनी डीपीआय पेमेंट निर्देशांक आणि फिनटेक उपाय ग्लोबल साऊथ देशांमध्ये नेण्यात आणि विकसनशील देशांच्या संरचनात्मक समस्यांचं निराकरण करण्यात भारताची प्रमुख भूमिका आहे, असं सांगितलं।